मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या संदर्भाने काल देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख होती। आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख आपल्याला 16 मार्च दिलेली आहे। मात्र आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की 134 कोटी रुपयाला पीक विमा कंपनीने जी स्थगिती मागितली होती ती स्थगिती मिळालेली नाही। त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पूर्वी जे 94 कोटी रुपयाला स्थगिती मिळाली होती ती उठवावी आणि 134 कोटीला स्थगिती देऊ नये। तसेच उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबरला जो निकाल दिलेला आहे तो कसा योग्य आहे, तेवढे पैसे कसं देणं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कसं योग्य आहे याविषयीचं अतिशय सक्षम असं प्रतिज्ञापत्र काल सादर केलेलं आहे। यावरती आता 16 मार्चला सुनावणी होईलच। आज बरोबर उच्च न्यायालयाचा निकाल लागून 90 दिवस पूर्ण झालेले आहेत। मात्र अद्यापही 134 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेले नाही। हा झाला एक भाग। आता दुसरा भाग असा आहे की पूर्वी जे 94 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाले होते त्याला योग्य असं अकाउंट नसल्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वी PLA अकाउंट उघडलं गेलं होतं आणि त्यातून शेतकऱ्यांना पैसे वाटप केले गेले होते। मात्र PLA अकाउंटच्या अटी आणि शर्तीनुसार जर 1 वर्ष त्यामध्ये व्यवहार नाही झाला तर ते खातं बंद होतं। त्यामुळे ते खातं दरम्यानच्या कालखंडात व्यवहार न झाल्याने बंद झालं। ते पुन्हा ओपन व्हावं यासाठी अधिकाऱ्यांनी मंत्रालयात अर्थ विभागाकडे परवानगी मागितली, परंतु अद्यापर्यंत परवानगी दिलेली नाही। आता आपल्या अधिकाऱ्यांनी एखादं साधारण खातं उघडून येणारे सर्व पैसे त्यात वर्ग करून शेतकऱ्यांना वाटप करण्याविषयी अर्थ विभागाकडे प्रस्तावही दिलेला आहे। मात्र त्यालाही मंजुरी मिळालेली नाही। 24 नोव्हेंबरला निकाल लागला आहे। आज 24 फेब्रुवारी आहे। 90 दिवस पूर्ण झालेले आहेत। मात्र अद्यापही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे वाटप झालेले नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान व्हावा म्हणून आता आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावरती येते की काय, अशी आज परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। सत्ताधारी, विरोधी, आमदार, खासदार आणि जे काही जाणकार असतील त्यांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी यात लक्ष घालावं आणि जे हक्काचे पैसे 227-28 कोटी रुपये प्रति हेक्टर 9,000 प्रमाणे धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते कसे तातडीनं मिळतील याविषयी आपण लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून ते शेतकऱ्यांना वितरित करावे। यात कसलंही राजकारण नाही, कुणीही राजकारण करू नये एवढीच विनंती करतो। नमस्कार।